श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं. त्यासाठी मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्यानंतर सुती कापडाने पुसून घ्यायच्यात. पुसून झाल्यानंतर एका कैरीचे 4 भाग याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या आहेत. सर्व कैऱ्या फोडून झाल्यानंतर आपल्याला कैरीला हळद मीठ लावायचं आहे. त्यासाठी मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद सर्व कैऱ्यांना लावून घेतली. रात्रभर मुरत ठेवली. त्यानंतर मुरल्यानंतर कैऱ्यांना पाणी सुटलेलं काढून घ्यायचं आहे. पाणी काढल्यानंतर उन्हात वाळवून घेतल्या. घरीच बनवलेला लोणचे मसाला त्यात मिक्स केला. लोणचे मसाला मिक्स केल्यानंतर अर्धा किलो तेल गरम करून कोमट करून या कैऱ्यांमध्ये मिक्स करायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कैऱ्या खराब होणार नाहीत. नंतर काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये आपलं लोणचं भरायचं.